माझ्या महाराष्ट्रातील SC, ST, OBC, गरीब, मराठा, बहुजन समाजच्या लोकांनो, तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि संविधानाला मानणारो लोकांनो, तसेच ज्या महाराष्ट्रामध्ये 10व्या सदीपासून शूद्र अतिशूद्र संतांनी पहिली क्रांती केलेली आहे, त्यानंतर 16व्या शतकामध्ये जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी पंढरपुरामध्ये सगळे संतांना एकत्र करून, त्यात आमच्या आया बहिणीसुद्धा होत्या, आणि पांडुरंग म्हणजे तथागत बुद्ध, सर्व आजूबाजूचे स्टेटचे सुद्धा इकडचे तिकडचे संत होते, आणि पूर्ण महाराष्ट्रातील संतांना त्यांनी शूद्र अतिशूद्र, फक्त त्यात आमच्या आया बहिणी पण होत्या, एकही उच्चवर्णीय नव्हतं त्यात, आणि पहिली क्रांती पंढरपुरात केली. 1608चा जन्म आणि 1650ला त्यांची हत्या करण्यात आली. 42व्या वर्षी पहिली क्रांती. सगळे शूद्र आणि अतिशूद्र हे 10व्या सदीपासून. त्यानंतर 1594ला शहाजीराजे भोसले, ऐकून घ्या दादांनो, महाराष्ट्रातल्या लोकांनो, जे शूद्र अतिशूद्र लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो इतिहास, कारण हा इतिहास हा जो आर्य 5000 वर्षापासून आलेला आहे, यांनी एवढं क्रूर अत्याचार केले आहेत या देशातल्या 90% समाजावर, आणि त्यातल्या त्यात अतिशूद्र लोकांवर तर काही विचारू नका दादांनो. त्यांच्या तोंडाला मडकं बांधलं, ढुंगणाला झाडू लावलं, मेलेल्या ढोळाचं मांस चारलं, अतिशूद्र लोकांच्या बायकांना जिवंत जाळलं सतीप्रथेमध्ये. आणि हे लोक बॅचलर आलेले होते. आमच्या आयाबायांच्या बहुजनांच्या 3 वर्षाच्या पोरीपासून आयाबहिणींवर बलात्कार करून खून करणे, हत्या करणे, आणि आमचे माणसं जे पण यांच्या विरोधात ज्यांना वाटलं त्याची यांनी हत्या केलेली आहे. हे मनुस्मृती. आणि वर्णव्यवस्था बनवून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, भावतनं क्षत्रिय, बेमितनं वैश्य, आणि आमच्या 7000 जाती. आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही. क्षत्रिय हा शेतात काम करेल, मेहनत करेल, आणि वेळ प्रसंग आल्यात तो लढाई लढेल. वैश्य यांनी धंदा करायचं, आणि क्षत्रियला नाराज नाही करायचं, कारण क्षत्रियकडे ताकद आहे. आणि क्षत्रिय हा गुलाम 10व्या सदीपर्यंत. 11व्या सदीपर्यंत क्षत्रिय हा जेव्हा शूद्र लोकांसोबत थोडंसं माणुसकीने राहायला लागला, कारण बायका तर आमच्याच होत्या. हे खूप पुढचं विचार करतात, ॲडव्हान्समध्ये विचार करतात. मी सांगतोय आता प्रूफ यांचं, स्वातंत्र्याच्या अगोदर ना स्वातंत्र्यानंतर 1% बिल खोटं असेल तर मला चॅलेंज करायचं. भारतातले सगळे हिस्ट्रीचे डॉक्टर, MBBS डॉक्टर, इंजिनिअरिंगचे डॉक्टर, सायन्सचे PhD घेतलेले, आणि लॉच्या डिग्री लोकांनी, हे इतिहासाचे डॉक्टर तर गुलाम आहेत, कारण इतिहास यांनीच लिहिलेला आहे. जेवढे काही 50 नंतर शिकलेला कोणाचा इतिहास तुम्ही वाचला रे दादांनो? कोण तुम्हाला PhD दिले, कोणी गाईड केलेलं आहे? सांगा ना. जगाच्या पाठीवर आपली कुर्ता कोणी पुस्तकात लिहिणारा एखादे मनुष्य पैदा झालेला आहे का? हे नेट आलं म्हणून हा सगळा इतिहास. आणि एकमेव व्यक्ती जी नागपुरात जन्माला आली, अतिशूद्रामधली, डॉक्टर मामा देशमुख, त्यांनी 89 वर्षी त्यांचं निधन झालं, आत्ता 2-3 वर्ष अगोदर. त्यांची मयत काढलेली होती 1969ला या आतंकवादी देशद्रोही काँग्रेस अलायन्स, जनसंघ अलायन्सच्या लोकांनी आतंकवादीच्या ऑफिसमध्ये नागपूरला काढलेला आहे 1960ला. कोणी प्रकाशन केलं नाही, स्वतः केलं. अशा महान मामा देशमुख हे सुद्धा शूद्र जातीमध्ये जन्माला आले होते, आणि यांच्याकडे 10 बायका. आणि बाबांनो, मी जर प्रॉपर्टी, शेती विकली तर हिशोब करायला कोण? आणि त्यावेळेस 3 करोड. अंधविश्वास माहीत आहे, बायांचा आमचा अंधविश्वास आहे. मग पूजापाठ करायला कोण? बाबाजीच जाईल का नाही? आणि जेव्हा यांनी पुढचा विचार केला की हे जे क्षत्रिय राजे न्यायप्रिय होते, यांनी मोगलांना बोलवलं 11व्या सदीमध्ये,
आणि सगळ्यांना घेऊन ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मोगलाच्या अंडरमध्ये काम करायला लागले. कोणी बोलवलं मोगलांना? खोटा इतिहास आहे हा. हां, कुठं होता सांगा? महाराणा प्रताप कोण होते? बुद्धीने हा देश चालवत होता. हे 3% बाहेरनं आलेले आणि मोगल आले 11व्या सदीमध्ये. बोलवलं यांनी, ते पण बॅचलर आहेत. आणि त्यातून यांचं जे रक्त झालेलं आहे क्षत्रियमध्ये, म्हणजे बघा, आर्य, क्षत्रिय, मोगल, हे भूमियार, राजपूत आणि महाराष्ट्रातले निजामी मराठे किती क्रूर आहेत हे पुढे आता तुम्हाला दिसेल. काही इतिहासच लिहिलेला नाही आहे. कारण जे बसलेले आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, तेच लोक राज करत आहेत. आजही तेच लोक बसलेले आहेत. बाकीचे तर 90% दशा माहीतच आहे. आज 25मध्ये 85 करोड लोक रॅशन मिळते म्हणून जिवंत आहेत बिचारे. 13 करोड फिरत आहेत, शिकलेले, चांगले PhD केलेले, पोस्ट ग्रॅज्युएट केले, BA, BCom, BSc, MSc, इंजिनियर. आणि 25मध्ये जिथं 19मध्ये कोरोना आणून ताल्या थाला वाजवल्या, 800 लोक मेले, जमिनीचा कायदा, आणि तिथं कितीतरी लाख लोकांच्या डेड बॉडी सडलेल्या आहेत. त्या पाण्यामध्ये 90% मूळ निवासीचे डॉक्टर नरेंद्र जाधव सारखे, मुंगवेकर, कसबेकर, बाबासाहेबाच्या संविधान, बाबासाहेबाच्या समाजात जन्माला आले. काय म्हणतात? अरे तिथं पुण्य लाभते चाला रे, जिथं नंगा साधू चरस गांजा पण हाकतात, मुततात आणि डेड बॉडी सडतात. आज 75 वर्षांचे डॉक्टर, इंजिनियर लोकांच्या गोष्टी सांगतो. सांगा, हे प्रगती आहे देशाची 75 वर्षात. आणि आता आम्हालाच म्हणतात तुम्ही नागरिकत्व प्रूव्ह करा बरं. आणि ते आणून टाकलं आहे मनुस्मृती 30 वर्षापासून. हा मोगलचा औलाद राजीव गांधी. राम मंदिरमध्ये मूर्ती ठेवून लाखो लोकांचा कत्ल केला हिंदू मुद्द्यांनी. आणि 85मध्ये अटल बिहारी वाजपेयी कोण आहे? आर्य. मनू सिंग बी जिवंत आहे, आर्य होय ना, यहुदी, प्रकाश कारत. आणि हा राजीव गांधी मोगलचा औलाद. खरं आहे का खोटं आहे? 85ला आलं ना, कधी इफेक्ट झालं आहे त्याचं? आणि दादांनो, पहिली क्रांतीनंतर शहाजीराजे भोसले, आई जिजाऊ सिंदखेड राजाची, आणि शिवाजी महाराजांचा जन्म दिला. शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 कीर्तनात बसले. जिजाऊने त्यांना वयाच्या 14-15व्या वर्षी, 20च वर्षाचा फरक आहे. त्यांचा जन्म 30ला आणि तुकाराम महाराज 30 वर्षात 1950ला मरण. तुकाराम महाराज मृत्यू 42व्या वर्षी त्यांची हत्या करून फेकून दिलं आणि गेले म्हणते पुष्पक विमानानं. हे नाही जाणार. हे यांच्यासाठी काही नाही, कारण हे राजे आहेत ना, हे म्हणजे आमच्या देशाचे नागरिक होते. 3% आले मालक होते. आम्ही काय चोर गुंडे 5000 वर्ष केल्यानंतर आणि आता परत इथं गाडत आहेत का? सगळ्यांचे दुश्मन निघालेत ना. शिवाजी महाराजाचे दुश्मन, जिजाऊचे दुश्मन, संभाजी महाराजाचे दुश्मन, अहिल्याबाई होळकरचे दुश्मन, फुले शाहू आंबेडकरचे दुश्मन. कारण एक देवाने यांचं नशीब केलं आहे ना. तो देव आलेला आहे 3 करोड ब्रह्माच्या तोंडातून जन्मलेला. तर आणून दाखवणारे हरामखोर लोकांना कुठं येतं? नाही तर चुपचाप आपल्या घरात बसा. कुठं पडणार आहे तुम्ही? जगाच्या पाठीवर कुठं जाणार आहे हे सांगा. आहे का जगामध्ये असं कुठं अन्याय अत्याचार झालेला आहे? आणि शिवाजी महाराजांचा, त्यांच्याकडनं त्यांनी कीर्तनात बसून, आणि कोणाला प्रूफ पाहिजे तर तुकाराम पादुका चौकात बघा, JM रोडला मंदिर आहे तुकाराम महाराजांचं. तिथं शिवाजी महाराजांचं पाया, तुकाराम महाराजांचे पाया शिवाजी महाराज पडतायत आणि ते आशीर्वाद देत आहेत. मुस्लिम सरदार आणि आमचे बॅकवर्ड क्लासचे लोक. कल्याणच्या एका राजाची, मोगल राजाची जिंकून, त्याला हरवून त्यांनी एक गिफ्ट म्हणून महाराजांसाठी एक सुंदर लेडीज आणली, मुलगी आणली. काय म्हटलं? खबरदार माझ्या पोरीला हात लावलं तर बहिणीला कापून काढेल, आणि शेतकऱ्यांचा द्याल तर कापून टाकेल, हाताला कापून टाकेल. आणि हा पेशवा, हा मोगलांचा अंडरमध्ये राहणारा कृष्णा भास्कर कुलकर्णीने त्यांच्यावर घात करण्याचं चिरून टाकलं तिथंच. आणि अशा महान राजाला आमच्या भारतामध्ये मोगल आणि डच होते, म्हणजे ख्रिश्चन.
छत्रपती शिवाजीराजेचं राज्य केरलापर्यंत त्यांनी म्हटलं की आम्हाला गरीब शूद्र अतिशूद्र लोकांना हमालीकरता पाठवायचं आहे परदेशात. काय म्हटलं आहे, खबरदार माझ्या शूद्र अतिशूद्रला जाणं जर बंद जरी केलं ना घरात कापून काढेल. 1663ला ऐका रे महाराष्ट्राच्या लोकांनो, गरीब मराठ्यांनो, गरीब ओबीसीमध्ये पण दलाल भडवे लोक झाले आहेत. मी सांगतो नेहमी, कलार, तेली, कुणबी आणि सोनार. आणि हे निजामी मराठा कोल्हापूरपासून नाशिकपर्यंत, कारण 3 क्रांत्या तिथंच झाल्या आहेत. आणि अशा राजाचं जेव्हा राज्याभिषेक करायच्या आरवी हे मोगलांच्या अंडरमध्ये राहणारे पेशवे, क्षत्रिय आणि वैश्य लोकांनी त्यांचा विरोध केला. महाराजाने काशीच्या गांगाभटाला त्याचं वजना इतकं सोनं दिलं आणि त्या गांगाभटाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पायाच्या अंगुठाने केलं. आणि त्या गांगाभटाला ह्या आर्य विदेशी यहुदी ब्राह्मणांनी मारून टाकलं. आणि काय म्हणतात की शूद्र राजाचं राज्याभिषेक केलं, त्यांनी पाप केलं म्हणून मेला म्हणून. आणि अशा महान छत्रपती शिवाजी राजाचा मृत्यू 50व्या वर्षी होतो दादांनो, 1680ला. त्यानंतर 1632ला ऐका रे, छत्रपती संभाजी महाराज केरलापर्यंत होतं, एकसुद्धा लढाई नाही हरले. 10 ग्रंथ लिहिलेले होते 32व्या वर्षी. ये मोगलाच्या अंडरमध्ये असणारे, औरंगजेबच्या अंडर असणारे ह्या लोकांनी त्याला कपटाने पकडलं आणि भीमा कोरेगावला वयाच्या 32व्या वर्षी मनुस्मृतीप्रमाणे 32 तुकडे टाकून त्याने फेकून दिलं भीमा नदीत. आणि दवंडी दिली होती, जो कोणी त्याला हात लावेल त्याला ठार करण्यात येईल. पण हे पण जिनियस कोम आहे अतिशूद्र. गायकवाड फॅमिलीने त्या प्रेतांचा तुकड्यांना शिवून वडू बुजुर्ग 3 किलोमीटर इकडे त्यांची समाधी बांधली आणि क्रियाक्रम पूर्ण केला. हे अतिशूद्र कोम आहे. 1689ला 32व्या वर्षी. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांचं राज्य चालत राहिलं. ताराराणी आल्यात, राजाराम महाराज. 1689 चालत राहिलं त्यांची पिढी. आणि 1725ला आदिवासी धनगर समाजाची अहिल्याबाई होळकर नगर डिस्ट्रिक्टमध्ये जन्म झाला 1725ला. आणि त्यांचा संबंध शूद्र आणि अतिशूद्र म्हणजे आदिवासी होती ती धनगर. मेंढपालन हे करणं, आपलं मेंढ्या बकऱ्या चारणं, ते शेतात बसवणं, पैसा येतो उन्हाळा असो पावसाळा हिवाळा असो, आणि आपलं पोट भरायचं. आदिवासी. होळकरसोबत त्यांचं लग्न झालं. म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र. शिवाजी माझे शूद्र. ऐका, हा इतिहास तुम्हाला सांगितलाच नाही, हा खरा इतिहास आमचे गुरु मामा देशमुख साहेबांनी दिलेला आहे. असं नाही आहे 20 वर्षापासून मी त्यांचं पुस्तकं वाचून त्यांचा अभ्यास करून हे एवढं बोलतो आहे आणि एवढं अभ्यास आलं. त्यांनी मला 1-1.5 वर्ष अगोदर सांगितलं होतं, दादा तू काहीतरी करशील. आणि ह्या कोकाटे साहेबांना मी PDF दिलं. 3% लोकांनी 90% लोकांना गुलाम करण्यासाठी भारत देशात चालवलेली मनुस्मृतीच्या नावाने हुकुमशाही अजूनही पडलेलं आहे. PDF सदाशिव पीठच्या यांच्या ऑफिसमध्ये 5 कॉप्या दिल्या आहेत, 5. आणि मला विचारतात काय पुढं. मला म्हणतात तुझं लेक्चर ठेवायचं आहे. म्हटलं या ना, कधी या तुम्ही. म्हातारे होऊन गेले कोकाटे साहेब, एकाची हिंमत होत नाही बोलवायची. आता माझी फी 50,000 रुपये आहे. विचारा ना प्रश्न. अरे शेवटी आपण माणसंच आहोत ना. माणसाचा धर्म मानवता, इन्सानियत आणि ह्युमॅनिटी. तुम्ही खाली यात आलेला आहे आणि खाली यात जाणार आहे. कोण कुत्रं विचारतं रे तुम्हाला? मी खुर्चीवर होतो तेतपत साहेब, त्याच्यावर उतरलो का कोण कुत्रं विचारते? काय घेणं देणं? तुम्ही आपल्या घरी हे करा मी, पण मानवता हा महत्त्वाचा आहे. हे 9.5 वर्षापर्यंत शूद्र अतिशूद्राने अरे मानवतेसाठी त्यांनी आहुती दिले. आणि आज काय चाललं आहे? स्वार्थ. काय बघतो आम्ही आपल्या डोळ्यांनी? हां, अरे काय बघतो? आहे का काही? अरे या जगाच्या पाठीवर असा अन्याय, त्याच्यात 3-3 वर्षाच्या पोरीसोबत बलात्कार, खून करून त्याचे पार्ट विकतात. जिवंत माणसांना, आमच्या बायांना घरात घुसून मारतात, जीव घेतात त्याचे, त्यांचे डोळे काढतात त्यांचे. अरे काय आहे का जगाच्या पाठीवर असं कुठं?
बायडनच्या काळात निरपराध माणसाला एका पोलिसाला पूर्ण राष्ट्र झुकते. आणि हे काय चाललंय 5,000 वर्षानं 75 वर्षात? काय आहे काय हे? म्हणजे 90% लोक आम्ही का मरायला तयार झालो का? हा, अरे जित्या जागत्या डोळ्यांना कापून काढत आहेत, हा, डोळे काढत आहेत, लहान लहान छोट्या छोट्या पोरींचा बलात्कार खून करून त्यांचे पाठ विकत आहेत. अरे काय मानवतागिनं आहे का नाही रे तुम्हाला? का सगळं विसरून गेलंय? त्यांनी सगळे कूर करून ठेवले आहेत लोकांना. हा कोणता स्वार्थ रे तुम्हाला? मराल तर का पैसे बांधून घेऊन जाणार आहे का तुम्ही? हरामखोर लोकांना शरम नाही वाटत? जेव्हा तुम्ही प्रेसच्या समोर बोलता तेव्हा लाज लज्जा की आहे का तुम्हाला काही? काय विचार करून बोलता का तुम्ही? कसे कसे नखरे चालले आहेत? लोकांना मूर्ख बनवणे हा धंदा आहे का? म्हणजे एवढं स्वार्थपणा जगाच्या पाठीवर असं कुठल्या तरी कंट्रीमध्ये आहे का? दाखवा बरं मला. मी पण अभ्यास केलेला आहे. बोलवा ना मला शिकवा कुठं आहे ते आणि कुठं ब्रह्मा जन्मलेला आहे असा. आणि अहिल्याबाई होळकरचा मृत्यू 1795ला माझ्या दादांनो. तारा राणी राजाराम महाराज. 18व्या सदीच्या सुरुवातीला इंग्रज आलेत आमच्या देशात, मोगल गेलेत. पण हा जो गंगाधर नेहरू, मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू हे मोगलच्या औलाद आहेत. आणि बाकीचे पण 1-2% मोगल अजूनही आहेत. यांचं रक्त, मोगलचं रक्त, आर्याचं रक्त आणि क्षत्रियचं रक्त आहे. कारण याच्यातला जो शिकलेला होता कोण होता? आर्य विदेशी यहुदी बाहेरनं आलेला. तोच कंट्रोल करतो आहे की नाही? सांगा कोण करतो आहे? कोणी मारलं संभाजी महाराजाला? आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 50 वर्षातच झाला. आणि 11 एप्रिल 1827ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेखने 1 जानेवारी 1848ला पहिली शाळा काढली. 25 जून 1874चा जन्म आरक्षण जनक शाहू महाराजांचं. बिरसा मुंडा 1875 ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकलो. आयक पडळकर. अरे मोगलांनी म्हटलं होतं की तुम्ही मुस्लिम धर्म घ्या, आम्ही तुमचं प्रोटेक्शन करतो. आणि हे सगळे अतिशूद्र लोक आहेत. सांग इनामदार नाव कुठं आहे? कालेरकर नाव कुठं आहे? काशीद नाव कुठं आहे? ना पाटील नाव कुठं आहे? सांग ओळख बरं कोण कोण होतं? चल तुला मी 1,00,000 रुपये बक्षीस देतो. बिरसा मुंडा कोण होता? मिशनरी स्कूलमध्ये शिकला होता. अरे माझ्या गावचा एक आदिवासीचा ख्रिश्चन झालेला आहे. कोणी आपल्या धर्माचा प्रचार करतात तेव्हा त्यांना ते शिक्षण आणि त्यांची जबाबदारी घेतात. तसं म्हणून मोगलांनी म्हटलं होतं हिंदू ही शिवी दिलेली आहे. सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे जो हिंदू म्हणेल त्याच्या अगेन्स्टमध्ये केस टाका, FIR करा. आणि 1878ला पेरियार रामास्वामी जिनियस, ज्याने निडलपासून तर मिसाईल तयार केलं, मिसाईलपर्यंत प्रगती केली, साऊथमध्ये जन्मलेलं. 14 एप्रिल 1891 विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर. 1902ला शाहू महाराजांनी सांगितलं जो पण मूल निवासी लोकांचा मुलगा शाळेत जाणार त्याला 1 पैसा फाईन करेल. आणि 85% बहुजन समाजाच्या लोकांना त्यांनी 50% आरक्षण दिलं. आणि दादांनो 1919मध्ये इंग्रजांनी यांचं ज्युडिशमध्ये 3% आणलं. 20ला परिषद घेतली माणगावला. सांगितलं की 90% मूल निवासी लोकांचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतील. 32 डिग्री 4 PhD घेतलेलं होतं बाबासाहेबांनी, विचार करा. आणि कोल्हापूरच्या बिंदू चौकात बाबासाहेबाचा पुतळा उभारलेला आहे. आणि 22मध्ये अशा महान आरक्षणचे जनक शाहू महाराज 6.5 फूटचे, काय म्हणायचं ते स्वतः गेले. 4 BMW होते बाबासाहेबांचा झोपडपट्टीत मुंबईला. बाबासाहेब तुम्ही ज्ञानाचे मालक आहात, आम्ही रयतेचे मालक आहोत. विद्या बघा किती रिस्पेक्ट देणारे होते शाहू महाराज. आजचे महाराज बघा काय पाहिजे? औरंगजेब पाहिजे ना कुत्रा पाहिजे? काही विचार करतात का जनतेचं काय दशा चालली आहे? खोटा इतिहास आहे का?
सगळं खोटं 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 शिकवणारे आणि सगळ्यात बदमाश ज्या भारतातले महाराष्ट्रातले हिस्ट्रीचे जेवढे PhD घेतलेले लोक आहेत, ह्या हरामखोर म्हणतो या लोकांनी, यांनी स्वतः खोटी हिस्ट्री शिकली, त्यांना डायरेक्ट हे केलं आणि त्यांनी यांना शिकवलं. अरे ब्रह्माच्या आशीर्वादाने सगळं होते. आणि या लोकांनी 90% लोकांच्या समाजामध्ये खोटा इतिहास सांगून सांगून या लोकांना गुलाम केलं आहे आणि त्यांची आज चमचेगिरी करत आहेत. बघा 6 PhD घेतल्यामध्ये हा उदाहरण खातील नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर, हा एक MSc झालेला श्याम मानव मेला वाटते आता, कुठं गेलं संविधान संविधान संविधान. हे गुलाम 90%चे लोक आहे. अरे हे नेट आलं 15मधून मनमत जिद्दीने हे अभ्यास केलेला आहे मी. आणि इतिहास सगळं नेटवर बघा, खरं आहे का खोटा. 1% असेल तर मला बोलवा. त्यानंतर शाहू महाराजांची यांची 9 मे 1922 बिचारे मरून गेले. कोणी म्हणतात पॉयझन दिलं, कोणी हत्या करतात. आणि यांची कुर्ता बघा आता. ज्योतिराव फुलेंनी 1869 रायगडवरून छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. ऐका, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वामन मेश्राम आणि छावा संघटनच्या शिकलेल्या लोकांनो, ते नाही ज्यांच्या अंगात गुंडागर्दी आहे त्या लोकांना नाही सांगायचं, काय अर्थ नाही त्यांना. कारण या लोकांना, आर्य लोकांना, हे पण गुंडेच आहेत, बलात्कार खुनी, काय म्हणू यांना, हे आतंकवादी नाही आहेत का हे. अरे 5000 वर्षापर्यंत आमचं शोषण करून आमच्या आया बहिणींसोबत कापणं हे करणं म्हणजे हे का इमानदार लोक आहेत का. हां काय रे माझ्या देशातल्या लोकांनो, महाराष्ट्रातल्या लोकांनो, इमानदार लोक आहेत का हे. हां 5000 वर्ष शोषण केल्यानंतर यांची मनाची शांती नाही झाले, यांना का तुम्ही काय म्हणता, देव म्हणता का यांना. हे देव लोक आहेत का राक्षस लोक आहेत, हरामखोर आणि क्रूर कायदा आणून हे स्वतः आतंकवादी, देशद्रोही, खुनी, बलात्कारी. आणि आम्ही इमानदारीने जगतो आहे, आमच्यावर तो कायदा आणलेला आहे. किती किती हरामखोर लोक आहेत ते, जगाच्या पाठीवर आहे का. अरे जग तुमची वाट लावणार आहे आता. अति झालं, अति निसर्गाच्या नेमा, अति तिथं माती होणार आहे तुमची. सगळेच हे राजकारणी सगळेच हरामखोर, हरामाचा पैसा पाहिजे, हे काय राजकारण होय का रे. आणि त्यानंतर बघा दादांनो, कुर्ता बघा यांनी. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी पहिली जयंती केली, शिवजयंती 1869. हा आर्य विदेशी बाल गंगाधर टिळकने गणेश जयंती सुरू केली. आणि कुर्ता बघा, 189 वर्षापर्यंत या महाराष्ट्राला शिवाजी महाराज होऊन गेले, त्याचा इतिहाससुद्धा लिहिला नाही. बघा हे सगळे शूद्र आणि अतिशूद्र माळी समाजाचे, त्यांचे वडील फुलाचा धंदा करतोय आणि बिचाराला शिक्षण घेतलं आणि एका मित्राच्या लग्नात त्याचं हाकलून दिलं. किती अपमान केलं. वडिलांवर पेशी वडिलांनी घरातून हाकलून दिलं. निघाले बिचारे, कितीतरी वेळा मारण्याचा प्रयत्न केलं, हिंमत नाही हारलं. आणि त्यानंतर बाल गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल आणि लाला लजपत राय, ब्राह्मण क्षत्रिय लोकांनी ज्योतिरावांचं नॉलेज बघून 1885 काँग्रेसची स्थापना केली. आणि 1925 हा लोकमान्य टिळक कोल्हापूरवर जाऊन बघतो शाहू महाराजांना, का रे तेल्यांना कुणबट्यांना तुम्ही वखर आणणार का रे पार्लमेंटमध्ये, ऐका रे निजामी मराठ्यांच्या लोकांनो. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर, तारा राणी, राजाराम महाराजांचे दुश्मन म्हणतो यांना. आणि दादांनो यांनी 1925 RSS जनसंघची स्थापना केली. आणि 1905 पेरियार रामास्वामी बघायला गेला. जसे आमचे डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट जातात ना कुंभमेळ्याला, कुठं चालला रे कुंभमेळा, जिथं नंगा साधू चरस गांजा पिऊन हाकतात, मुततात आणि डेड बॉडी सडतात, तिथं तो पण गेला 1905 कुंभमेळ्यामध्ये. कारण 5 बरोबर आहे, आता 2025 5-5 वर्षांनी येते ना. त्या बिचाऱ्याला भूक लागली, तिथं होते नमुद्रीपाद आणि हे सगळे, क्या रे पेरियार, अय इधर आ, मेरे को भूख लगे. ठीक है, तेरा एंटीना किधर गया, और हम तो चिकने रहते, तुझे तो दाढ़ी है दाढ़ी है, भाग साले यहाँ से. हमारा एंटीना लंबा रहता है और 24/7
रेडी रहता है, ख्याल में रखना है. किधर आहे तेरा? बिचाऱ्याने कुत्रे खात होते उष्ट्या पतळे, तिथून खाल्लं आणि दादांनो 24ला काँग्रेसमधनं रिजाईन केलं. महाभारत रामायणमध्ये एकलव्य आदिवासी, पुष्पशृंग म्हणजे राम आणि पुष्पशृंग म्हणजे दुर्योधन. अर्जुनपेक्षा श्रेष्ठ होता एकलव्य, त्याचा अंगुठा कापला या दुर्योधनने, पुष्पशृंगने, राम. आणि त्यानंतर हे लघवीचं पाणी, संडासाचं पाणी, चरस गांजा पिणाऱ्या लोकांनी सीतेला लव आणि कुश पैदा केलं, कारण ती जंगलात होती. कुठं राहतात हे नंगा साधू? जंगलातच असतात. आणि रामाने त्याची अगदी परीक्षा घेते. आणि लक्ष्मण म्हणजे आमची आईबीन, महाभारतात कृष्णही तेच, कोणती 3 वर्षाची पोरगीपासून नाही. पेरियारने रिजाईन केलं. चेन्नईला राम सीता लक्ष्मणची मूर्तीला चपलाची माळा टाकली आणि सांगितलं की नाक साप चावला, एक माणूस मरतो, ब्राह्मणांना कापा. 69% आरक्षण दिलं, 85% समाजाला सूची 9मध्ये टाकलं. आणि त्यांच्या याच्यामुळे, पेरियारमुळे आमच्या देशामध्ये निडलपासून तर मिसाईल झालं. आणि एकमेव APJ अब्दुल कलाम, हे सगळे कन्वर्टेड आहेत. हे शूद्रांमधनं कन्वर्टेड, ते म्हटले मुघल कन्वर्टेड आहेत. कोणी ख्रिश्चन झाले, कोणी मुस्लिम झाले, म्हणून यांनी हिंदू म्हणूनही शिवी दिलेली आहे पारशी भाषेत. आणि दादांनो APJ अब्दुल कलाम केरलामध्ये जन्माला आले, मुस्लिम, मिलिटरीत नोकरी केली, तिची पूर्ण निवडली टाईम, ते त्याला टाईमसी म्हणजे 20 वर्षात म्हणा 12 वर्ष असं केलं. इस्रोमध्ये प्रेसिडेंट आणि 2दा प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि 19 ऑगस्ट 2020ला वर्ल्ड इंटरनॅशनल सायंटिफिक, म्हणजे जे कोणी सायंटिस्ट लोकांनी त्यांचं एवढं स्वागत केलं आहे दादांनो. बाबासाहेबांनंतर दुसरा व्यक्ती. आतंकवादी म्हणतात मुसलमानांना. बघा किती बदमाश लोक आहेत. ते काय केलं यांनी? आमच्या आया बहिणींचं भोग करणं आणि जो विरोध आहे त्याची हत्या करणं. या 75 वर्षात तेच तर काम केलं या महाराष्ट्रात. सांगा ना किती लोकांची हत्या केली त्या लोकांनी. तर सांगतो ना मी, तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधा सगळ्या राजकारणी लोकांना. आम्ही तर 90% करतो आहे ना. तुम्हाला काय करतं त्याच्याशी? ते मजा मारताय तुमच्या घरात घुसून. आमदार खासदारचं कोण झालेत PA? भावांपासून आणि पहिल्यापासून क्षत्रिय हे निजामाच्या घरात कोण घुसले आहेत? तेच आहेत ना. हे तर नैसर्गिक आहे. हां, मी नेहमी सांगतो उदाहरण कुत्रीचं. कुत्रीचं सॅटिस्फॅक्शन पाहिजे. ते म्हातारा हो, जवान हो की म्हातारे कुत्रे, काय घेणं देणं तिला? जे तिचं सॅटिस्फॅक्शन करतं तो चांगला माणूस तिचा. आणि दादांनो त्यानंतर KR नारायण दुसरे, इकॉनॉमिक्सचे PhD करणारे इंग्लंड म्हणून बाबासाहेबांना दुसरे प्रेसिडेंट ऑफ इंडिया राहिले. आणि बाबासाहेबांनंतर जन्माला आले ते कांशीरामजी, शूद्र. KR नारायण प्रेसिडेंट असताना स्वतःच्या चेअरवर उठून गेटपर्यंत सोडत होते. काय म्हणत होते KR नारायण? अरे भाई, आप तो, मैं तो वहाँ से हूँ, आप तो पूरे भारत देश को जगा रहे कांशीराम जी, आप मेरे से कई गुना अच्छा काम कर रहे. हे होते कांशीरामजी. घरातून निघाले बॅग घेऊन, पुण्यामध्ये नोकरी करत होते. आंबेडकर जयंतीला भांडण झालं विश्वरत्नाचा याला, शेवटी केस जिंकली पण गेले नाही. मुर्देच का जाळतात त्यांचे कपडे घातले, सायकलने फिरून फिरून अख्खा आयुष्य हे केलं. कधी बँक अकाउंट नाही ओपन केलं आणि त्या बिचाऱ्याच्या बहिणीला सुद्धा नाही मिळू दिलं. कूल. आणि आता काय म्हणतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शंख बजाएगा. 3 वेळा फ्रॉड इलेक्शन झालं आहे ना. 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन होतं या भारतात. महाराष्ट्र प्रूव्ह करतो ना, द्या ना, चला ना, मी प्रूव्ह करून देतो ना. मॅथमॅटिक्स नाही करतो आणि इंजिनिअरिंग नाही करून देतो. आणि दादांनो असे आमचे, त्यांच्या ऑफिसमधूनच रिटायर झालो मी. आणि कांशीरामजीचं स्वप्न आणि बाबाचं स्वप्न पूर्ण करून दाखवणार, जिथपर्यंत श्वास में श्वास आहे. मी
बाबा साहेब म्हटले गुलामों को गुलामी की जानकारी दो, सोई हुई कौम को जगाना है. मी मानवता, ह्युमॅनिटी आणि इन्सानियत करता स्वातंत्र्य, समता, बंधुत्व का मरून जाईल. बोलत राहणार. तुम्ही फक्त विचार करा, तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करा. कारण 950 वर्षापर्यंत शूद्र अतिशूद्र लोकांनी आपली प्राणाची आहुती दिली आहे आणि एक अजून क्रांती करायची आहे. जर वेळ आली तर बलिदानाची तयारी ठेवा. आता काही तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ वल्लभभाई होळकर, फुले शाहू आंबेडकर या जन्मामध्ये पैदा होणार नाहीत. फेरिया रामास्वामी, मी आताही सांगून ठेवतो. जर तुम्हाला वाटत असेल नाही तर हे तर आहेच. मग बाबासाहेबांचं नाव नाही, पायरीचा पन्नास दुकानदार आहे. हे एवढे 6 PhD लोक. तो बघा उज्ज्वल निकम किती केसमध्ये आहे त्यांनी. खैलराजे कांड, हेमंत करकरे कांड, आणि आता हा आतंकवादी लोकांनी आतंकवादीचा कायदा आणला आहे. हे आतंकवादी का यांनीच आणलं. आणि आम्ही आतंकवादी, आम्ही इमानदारीनं जगतो, बाकी आमच्यासाठी. हे चांगले माणसं, वा. हे आलेले 3% यांच्या बापाचा देश हो. ह्या शांती कुठं झाली आहे त्यांची 5000 वर्ष. आणि हे आमचे दलाल भडवे लोक मार बोलतात. आणि हे हरामखोर मीडिया महाराष्ट्रातली, शरमही नाही वाटत या मीडियाला. आणि हे आमचे, अरे शरम करा, शरम. ज्या आईच्या पोटातून जन्मले आपल्या स्वतःच्या पोरीला तुम्ही हे करताय, काय शरम बिरम वाटते का? कुठं आहे रे ब्रह्मा? काय मागतात रे लोक? मेहनतीचं शिक्षण, हां, मेहनतीचं नोकरी, मेहनतीचं, आणि टॅक्स भरतात. कोणाचा पैसा वगैरे तुमच्याकडे प्रॉपर्टी आहेत. 61 लाख रुपये खासदार ना, 12 लाख रुपये आमदार घेतात. हां, शेतकरी नव आत्महत्या करा, शरम बिरम वाटत नाही का तुम्हाला? इतके तुम्ही नीच वृत्तीचे झाले आहेत का रे? कुठं आहे रे ब्रह्मा पैदा झालेला? एवढी शुद्धी नाही का तुम्हाला? आणि हे नवटंकी करता. प्रवीण गायकवाड, हे सगळं मिलापी कुस्ती आहे. तो निजामी मराठाची एक हे पार्टी, संभाजी ब्रिगेड, हां, मराठा सेवा संघ, आणि हा हरामखोर वामन मेश्राम, सगळ्या आदिवासींचं आयुष्य बर्बाद करणारा, करोडो लोकांचे आयुष्य बर्बाद करणारा अखिल भारतीय आदिवासी संघ. आणि त्याच्यासोबत लग्न केलं मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, आणि सुहागरात बनवतोय आता. एवढं फ्रॉड इलेक्शन झालं तरी तोंडातनं आवाज नाही का? खोटा इतिहास आहे का? आणि सांगतात नुसतं पास्टमध्ये. तो राजेंद्र पाल गौतम, इंदिरा जी ने ये किया वो किया, अरे अभी बताना प्रेजेंट और उसके ऊपर सोल्यूशन निकालना है ना. मेरे पास सोल्यूशन. कांग्रेस बीजेपी अलायंस का बायकॉट करो, सभी संविधानवादी, स्वातंत्र समतावादी और 90% लोगों ने, और जो भी बहुजन का आदमी इनको सपोर्ट करता है, इन लोगों को समाज से बायकॉट करो. बिल्कुल बात नहीं करेगा. और मेरी बेटी और मेरे बहनों, अभी गुलाम नहीं होना है. और 13 करोड़ बच्चे, पूछो मेरा एजुकेशन कहाँ गया, मेरी नौकरी कहीं. अधिकार है आर्टिकल 90 में दिया है, और उसी को ख़त्म करे. आतंकवादी लोगों ने आतंकवादी का कायदा लाकर हमको आतंकवादी बना रहे. अरे कुछ शर्म वरम आती क्या रे? बगैर डिस्कशन से 6 के 6 पार्टियाँ, शर्म है क्या इनको? कुछ बेवकूफ़ समझ रहे क्या? बताओ ना किधर ब्रह्मा है? तो एक ही तो क्वेश्चन है, इनका बाप का देश है क्या रे? ये जो ब्राह्मण बाहर से आए और क्षत्रिय वैश्य और ये निजामी की 200 फैमिली महाराष्ट्र में, इनका बाप का देश है क्या ये? और निजामी मराठा, गरीब मराठा घूम रहे बेचारे. कुछ शर्म वरम आती है क्या? मरेंगे तो पैसा लेके जा रहे क्या? क्या किया रे 75 साल में? वर्ल्ड का सबसे रिचेस्ट स्टेट है महाराष्ट्र. कुत्ते बिल्ली जैसे लोगों को काट रहे, शर्म नहीं आती? हाँ, अरे कितना रे? प्रवीण गायकवाड को बोलता हूँ, पुरुषोत्तम खेडेकर, नामदेवराज यादव, कोकाटे, PhD किए. कुछ शर्म वरम है क्या कहीं? हाँ, क्या कर रहे हो? किसको बेवकूफ़ बना रहा है प्रवीण गायकवाड? हाँ, एडवोकेट प्रकाश आंबेडकर जी 40 साल से लड़ रहे EVM के विरोध में. ये पूरे स्क्रिप्ट बना के, ये वो, क्योंकि तुम्हारा खून का मिक्सअप हुआ है ना, आर्य, ब्राह्मण और मोगल. किसको बेवकूफ़ बना रहे हैं? इस गरीब आदिवासी के ऊपर 45 साल से 33 जातियों के ऊपर करोड़ों लोग, बच्चों का लाइफ बर्बाद कर दिया. गरीब OBC की क्या रे जनगणना? गरीब मराठा मर रहे. हाँ, EWS इलीगल रिजर्वेशन, वो कांशीराम के नाम पे. और ये 48 साल से वामन मेश्राम. हाँ, महाराष्ट्र में तो कम से कम OBC की जनगणना करना था. बेवकूफ़ बना रहा है सबको. क्यों जन आंदोलन करना नहीं होता क्या? अकेला लड़ रहा है ना. एडवोकेट प्रकाश आंबेडकर 40 साल से है क्या? किसी ने केस डाला है क्या? इतना भी तो बड़ा ये मुगल की औलाद.
ये राहुल गांधी बेईमान, 800 लोग मरे तो कभी सब्जेक्ट मुंह से आवाज निकलता है क्या? और बोलता है फ्रॉड इलेक्शन। अरे सब ये पूरा प्लानिंग से हो रहा है। 6 के 6 पार्टियां, जब से मंडल कमीशन आया तब से ये सब तमाशा चल रहा है, क्योंकि ये नेट आया इसलिए मेरे दिमाग में आ गया ये, और जीत से ये किया वो। और देख लो उसके बाद में पानी के लिए, मंदिर के लिए, और 32 में ये गांधी जी रिच घर का लड़का है, वो बोले ओबीसी को नहीं देना है और सेपरेट इलेक्ट्रो पोल। अंग्रेज को बोले अगर आप दे रहे ना आप ही चलाओ, और हंगर स्ट्राइक के लिए बैठ गया। बाबा साहब ने बोला जाने दो, आज ये हालत है। आज राजकरण ने बताता हूँ तुमको, है रमाई का निधन हुआ और बाबा साहब का लड़का यशवंत 1912 को, उसको बेचारे को 10वीं तक ने पास होने दिया। कितने कूरे। 36 में SC ST को रिजर्वेशन दिया, 35 में रिजर्व बैंक बनाई। अरे 32 डिग्री 4 पेडी वर्ल्ड का 1000 ऑफ ईयर्स का, ऐसा नहीं किया। और सब लिंक लगे है। संतों ने क्रांति नहीं की थी, देख लो रैदास से कबीर, गुरु गोविंद साहब, ऐसे नहीं। सब शूद्र अधिशूद्र ने, मेरे शूद्र अधिशूद्र लोगों 90%। अरे मरेंगे 2 4 5 करोड़। क्या बेवकूफ समझ रहे क्या आज भी? क्या अरे भागवत, हाँ, और निजामी मराठा के लोगों आओ ना, आओ। पूना में हूँ, रहता हूँ ना मैं भी। ये भी मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडा का खून है 60 साल के बाद में। बताओ ना किसका इतिहास पढ़े हो, कौन चला रहा है देश? और 42 में जब सेकंड वर्ल्ड वॉर हुआ, मैं कितने बार बताया, तो गांधी जी कहता है चले जाओ अंग्रेज। जब से अंग्रेज आए और 42 से लेकर 7,22,000 लोगों ने SC ST OBC माइनॉरिटी के लोगों ने अपनी जानें कुर्बान कर दी। सबसे ज्यादा मुसलमान मरे, ये शूद्र से कन्वर्ट हुए यहाँ के जो मुसलमान हैं, रोजी रोटी खाने वाले। देख लो इतिहास, गाली दी गई 18वीं सदी के पहले। दिखाओ मेरे को हिंदू का वर्ड है तो कौन चला रहा है, कौन दिमाग लड़ा के चला रहा है इंडिपेंडेंट के पहले और बाद में। और सेकंड वर्ल्ड वॉर 45 में स्टॉप हुआ। 30 अप्रैल 1945 को हिटलर ने कुत्ते को पॉइजन दिया, औरत को पॉइजन दिया, मर गया। और देख लो सेकंड वर्ल्ड वॉर में हिरोशिमा नागासाकी के ऊपर अमेरिका ने बॉम्ब डाला था। आज भी अनाज नहीं पकता और हैंडीकैप्ड बच्चे होते। और करार हो गया 15 अगस्त 1947 को। ये गांधी जी ने नेहरू जी को प्राइम मिनिस्टर, मुगल का औलाद, 14 अगस्त को जीना पाकिस्तान का। और देख लो कौन है जीना, गंगाधर नेहरू, मोतीलाल नेहरू और जवाहरलाल नेहरू कौन है ये? और जीना कौन है? और श्यामा प्रकाश मुखर्जी पश्चिम बंगाल का चीफ मिनिस्टर कौन है रे? कौन है? कांग्रेस आरएसएस जनसंघ, मेरे महाराष्ट्र के लोगों और भारत के लोगों, है क्या कुछ? है? और इनको एक वकील चाहिए था। अंग्रेज बोले आप क्या हीरा है। उन्होंने बाबा साहब को, गांधी जी ने बोला नेहरू जी को इनका संविधान पीठ में नाम ऐड करना है। देख लो मेरे देश के लोगों, जोगेंद्र मंडल साहब पश्चिम बंगाल में शूद्र थे, मुस्लिम और आदिवासी बहुल एरिया से। बाबा साहब को मुस्लिम और आदिवासी लोगों ने तलवार लेके चुन के दिया, और 2 साल 11 महीना 18 दिन 26 नवंबर 1949 को संविधान बनाया। इन्होंने पुतले जलाए मेरे देश के लोगों। कितने कूर लोग हैं ये जवाहरलाल नेहरू एक नंबर का दुश्मन था बाबा साहब का, और कितना दुश्मन है, खूनी है बाबा साहब का, ये भी प्रूव कर रहा हूँ। कितना कूर है ये बता रहा हूँ, आपने सोचना है। और पुतले जलाए, और 52 साल तक RSS ग्राउंड पे नेशनल फ्लैग ने। ये देशद्रोही लोग है, देशद्रोही है क्या ये दुनिया के धरती के ऊपर ऐसा अन्य अत्याचार? बताओ ना रे विद्वान लोगों भारत के, हाँ, अरे बताओ ना। ओए 6 PhD वाला डॉक्टर नरेंद्र यादव और ऑडिटर जनरल रिटायर हुआ उज्जवल निकम, खैलराजी में बेईमानी की, हेमंत करके इसमें बेईमानी किया, और लोगों को पढ़ा रहा है ये कायदा। अरे शिवाजी का, जिजाऊ का, छत्रपति संभाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज, जिजाऊ वल्लभ भोड़ का दुश्मन है तुम, दुश्मन। सब मुगल की औलाद हो तुम। हाँ, निजामी मराठा, हमारा भाई जो कहता है ना निजामी मराठा हो, ये
ये 200 फैमिली और ऐसे ऐसे ये कूर लोग निकले हुए, ये अपने आप को क्षत्रिय समझते हो और गरीब मराठा के लोग मर रहे तो रे, शर्म वरम आती नहीं क्या रे उज्जवल निकम? जितने हैं उतने कोई बोलता हो, और सबसे गद्दार है बाबा साहब के निकले ये डॉक्टर नरेंद्र जादव जैसे 6 PhD किया है, बता रहा रे, अरे बता रहा किधर ब्रह्मा है? तो शर्म वरम नहीं आती क्या? ये दुनिया के अंदर में है क्या ऐसा पृथ्वी के ऊपर? 950 साल क्रांति हुई ना इसी महाराष्ट्र में, और देख लो गरीब मराठा यशवंतराव चौहान, औरत और वो 42 में उनकी औरतों को लाठी लगी थी, बच्चा ने वो आई लाइफ में। सरदार वल्लभ भाई पटेल ओबीसी, पंजाब राव देशमुख ओबीसी, तेली कुंभी समाज के, गाड़गे महाराज पढ़े लिखे नहीं थे, विदर्भ के थे, राष्ट्र संत तुकडोजी महाराज सब ओबीसी, कर्मवीर भावराव पाटिल, कई लोग थे वैसे। नेहरू जी ने प्रेसिडाइज किया तो उसने कालेरकर आयोग बनाया था। सुन लो ओबीसी के लोगों, अरे आप जग जाओ, गरीब ओबीसी, गरीब मराठा, गरीब माइनॉरिटी और SC ST ये तो मर गए हम लोग 45 साल से, झूठे आदिवासी 50 का प्रूव करो। और ये हरामखोर वामन मेश्राम ने, अखिल भारतीय आदिवासी संगठन ने प्रोटॉन लगा के स्टेज पे जाके बोलते हैं तुम्हारे माँ के पास सुअर सोया था, गिदड़ सोया था। अरे हमारे माँ के पास ना ये 14 जाति के, अरे ब्रह्मा के सोया था, हम सच्चे आदिवासी है। बताओ कैसे कैसे लोग हैं। इसलिए खापड़े साहब ने बोला था SC के लोग ये अपने माँ के साथ बेटे के साथ ये करके वेश्या व्यवसाय करने वाले लोग हैं। साइंस पढ़े लिखे थे खापड़े साहब, और कांशीराम जी भी साइंस पढ़े थे। अरे शर्म आती क्या इतना होने के बाद में? आओ ना। और प्रवीण गायकवाड़, हाँ ये जो तमाशा कर रहे हैं ना, हम भी देखते हैं। EVM के विरोध में और काला कानून के विरोध में कितने लोग, अकेला एडवोकेट प्रकाश आंबेडकर हमारा बड़ा भाई 40 साल से लड़ रहा है, पहला इंसान भारत का। ये तुम्हारी जो प्लानिंग है ना, ये जानबूझ के की है। ये मुगल के औलाद, ये जो है ना आर्य विदेशी, और ये मुगल के औलाद निजामी मराठा, क्योंकि अभी फट रही ना 1600 सदी से, देख लो शूद्र थे सभी। और कालेरकर को ये नेहरू जी मुगल का औलाद ने रिजाइन करने के लिए बोला। और कारपोरेट सेक्टर देखो, स्वतंत्र समता बंधुत्व न्याय, लोगों ने लोगों की उन्नति के लिए किया हुआ राज। और बाबा साहब ने बोला सबने टैक्स भरना है और एक मत का अधिकार। सुन लो, स्वाभिमान से जीने के लिए हजारों सालों तक एजुकेशन, पेट भरने के लिए नौकरी और हेल्थ, और 90% हम लोग भी टैक्स भरे, सबने टैक्स भरना है। बाजार में जाते सामान ले तो टैक्स आएगी नहीं रहे मेरे देश के लोगों। पहले बाजार में टैक्स भरते और जेब में जितना पैसा उतने का सामान लाते, भूखे रहते। कोई लोग बगैर ऑयल के खा रहे, क्या करेंगे? इनके जैसे चोर गुंडे मवाली तो नहीं है। ये पूरे पॉलिटिक्स है, बताता ना मैं। रुक जाओ, क्या है तो ये पॉलिटिक्स, क्योंकि इन्होंने अपने बनाया ना। इन्होंने क्या किया 5000 साल तक? हमारे माँ बहन का भोग करना, और जो भी इनके विरोध में बात है उसकी हत्या करना। और ये अभी ये नहीं, इसमें ये लोग इन्वॉल्व हो गए उसमें, ये भी वही काम कर रहे। क्या कर रहे ये लोग? क्योंकि इनके घर में गाइड करने वाले 50 से 52 से, मैं बता रहा हूं अभी, देख लो। कारपोरेट सेक्टर, जुडिशरी, ब्यूरोक्रेसी, प्रेस मीडिया, स्वातंत्र, समता, बंधुत्व और न्याय, लोगों ने लोगों की उन्नति के लिए किया हुआ राज, यानी डेमोक्रेसी, लोकशाही। कौन बैठे कारपोरेट सेक्टर में? कौन पढ़े लिखे थे? ब्राह्मण। मुगल को बनाया प्राइम मिनिस्टर पहला, पढ़े लिखे वो भी थे, बराबर है। 1-2% है अभी भी भारत में। उसके बाद में ब्राह्मण, बराबर है। क्षत्रिय को क्या चाहिए? उसको तो प्रॉपर्टी चाहिए और 10-10 औरतें चाहिए, और उसको अधिकार है क्या? पढ़ा ही नहीं तो उसको दिमाग कहाँ चलेगा? उसका दिमाग उसमें है, उसको औरत चाहिए, खूबसूरत, मजा मारना है। पैसा तो बाप दादे से पैसा है। बताओ ना, सही बात है क्या गलत बात है? और औरतें तो हमारी है शूद्र की। सभी वही बैठे, कारपोरेट सेक्टर, जुडिशरी, ब्यूरोक्रेसी, प्रेस मीडिया। 51 में बाबा साहब ने रिजाइन किया। हिंदू कोड बिल हमारे औरतों का, ये नेहरू जी ने और कालेरकर आयोग ने नेहरू जी का ये किया। 52 में कैलिफोर्निया यूनिवर्सिटी ने बाबा साहब को विश्व रत्न, वर्ल्ड का सबसे टैलेंटेड, 32 डिग्री 4 फीट, और 52 का पहला इलेक्शन हुआ। देखो इसकी पूर्ता,
इन सब लोगों ने मिलकर काजलकर को खड़ा किया। और प्राइम मिनिस्टर कौन था? ये मोगल का औलाद नेहरू। और बाबा साहब, ये नड्डा पार्लियामेंट के अंदर बोलता है बाबा साहब 78 मजाज चुन गए थे, ये प्राइम मिनिस्टर और ब्राह्मण क्षत्रिय लोगों ने उसको गिराया। अभी बताओ, इतना रत्ना उष्णत का बेईमानी की, तुम किस झाड़ की पत्ती हो रहे? आज 85 करोड़ 5 किलो से 13 करोड़ बच्चे ये, और डॉक्टर, इंजीनियर, साइंटिस्ट और हिस्ट्री के ये लोग गू का पानी पीते। इनके बाप पाल से बड़ा कोना में ताली थाली बजे और फत्तल बड़ा। कहाँ है रे दिमाग? अरे कुत्ता और बिल्ली वो चिकन का पीस खाते, मैंने उसको प्लास्टिक का बना दिया या मोम का बनाया, मेनबत्ती का जो मोम बोलते उसको, या साबन का बनाया पिघलाकर खाएंगे क्या रे? अरे उनको तो भी दिमाग है क्या इनको दिमाग? जो चरस गांजा पीकर ये नंगा साधु हकते मुत्ते, बॉडी सड़ी हुई है। अरे इनके कुत्ते बिल्ली तो भी पीते क्या रे? ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य और इसकी यहाँ नमूद्रीपाद है, सोनिया के घर में बैठा हुआ है। हाँ, इनके यहाँ भी बड़े बड़े कुत्ते होंगे, सोते होंगे ये लोग, सोते ना ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य पाल के। इनकी बेटियां सोती है, औरतें सोती है, ये सोते हैं, लड़का सोता है। वो गू का पानी, पेशाब का पानी और ये सड़ा हुआ मांस का पानी पीते हैं क्या रे? कहाँ आपका दिमाग है क्या? पशु पक्षी से दिमाग नीचे है कि नहीं आज? और जब भी तो था, क्योंकि जब भी तो हमको एजुकेशन ही नहीं है। 5000 साल तक कितने पढ़े लिखे लोग थे? वो पढ़े लिखे लोग थे, काठी और ये जाने वाले ओबीसी दिखाता ना वो भी कौन है। तो इन्होंने बहुत दिमाग आगे चलता है। जैसे ही 85 में कांग्रेस बनी है, इन्होंने शुरू कर दिया ट्रेनिंग देना, क्योंकि ये तेली कुंभी कलार और सोनार इनके गरीब लोग जो थे, मुनीम जी इनके घर में। अच्छा, गरीब को अभी 1 एकड़ 2 एकड़ जरूरत पड़ी तो मुनीम जी लिख कर इस तारीख के बाद में इसके 1000 1,500 एकड़ जमीन। और 56 में बाबा साहब ने, बताओ, सभी वही बने। MP MLA के PA कौन बने? पढ़े लिखे लोग कौन थे 52 में? उसके बाद में देख लो, 56 में दीक्षा ली बुद्ध धर्म की। 14 अक्टूबर 56 को बाबा साहब ने। 5 दिसंबर को सेशन चल रहा था, बताओ। 6 दिसंबर को नेहरू जी की रखेल सविता कबीर, ये मुगल बाबा साहब का दुश्मन, अभी हत्यार है, ये भी प्रूव कर रहा हूं। 6 दिसंबर को अर्ली मॉर्निंग सविता कबीर, ये बाबा साहब, ये नेहरू जी की मौसी की लड़की, ये नेहरू जी की रखेल। कितनी औरत थी यूट्यूब में देख लो, और जीना कौन है ये भी देख लो, जीना की लड़की कहा है ये भी देख लो, सब दिया हुआ है। और गंगाधर नेहरू, मोतीलाल नेहरू कौन है ये भी देख लो। उसने बाबा साहब की हत्या की, ये डॉक्टर विलास खराज सर ने साइंस जर्नी में प्रूव किया है, क्योंकि बाबा साहब का मृत्यु का रिपोर्ट अब तक पब्लिश नहीं, उन्होंने बराबर निकाल लिया। बताओ कितने कूर है। 56 में किसी ने बोला हैदराबाद से मराठवाड़ा को अलग किया, क्या रीजन है? ये तीनों क्रांतियां जो हुई है कोल्हापुर से लेकर नासिक तक, तो गधे घोड़े रहेंगे क्या? बताओ। सब होशियार थे, और किसके दुश्मन थे? इनके दुश्मन थे, आर्य विदेशी यहूदी के। और 1 जनवरी 1818 का भीमा कोरेगांव का भी सबको मालूम है। तो अभी गधे घोड़े चाहिए, तो गधे घोड़े मिला पुसद का, उमरखेड़ का रहने वाला शंकर राव चौहान, जिसके 48 में तेली कुंभी का ठेकेदार, दुश्मन लोगों का। हैदराबाद और मराठवाड़ा का चीफ मिनिस्टर, ये इसका लड़का आदर्श घोटाला है। इनके ड्राइवर का फ्लैट सभी एक ही, और जो खून बहाते उनकी जगह लूटकर। और अभी कहाँ पे है? जल्द पूरा उसको जंगल कर दिया कुत्ते भी। 60 में विदर्भ को ऐड किया, विदर्भ ने 1 में 1960 को डिमांड किया, क्योंकि काला सोना चाहिए था। और गधे घोड़े, क्योंकि आदिवासी बहुल हो रहे MP से लग के ये है। अभी आदिवासी की जल जंगल जमीन है तो, और गधे घोड़े चाहिए। आदिवासी तो गधे घोड़े पढ़े लिखे नहीं है। देखो दिमाग देखो, यानी अपना मेजॉरिटी बढ़ाने के लिए। और काला सोना और सेंटर प्लेस। कांग्रेस, जनसंघ, RSS के MP MLA लोगों ने मिलकर आतंकवादी संगठन RSS की स्थापना की 1960 में। पूरे भारत देश के ऊपर मनुस्मृति से 75 साल में देखो कौन चला रहे। 5000 साल पहले कौन थे और 5000 साल के 75 साल से कौन है। सिर्फ सोचो सही है क्या गलत है, और जिसको चैलेंज करना है कर लो। और जिसको मेरे नॉलेज की जरूरत है, वंचित बहुजन आघाड़ी महाराष्ट्र के लिए फ्री में
सिर्फ जा लेके जाना है, ला के छोड़ना है। और भीम आर्मी के लिए आने जाने का खर्चा और रहने का खर्चा, और बाकी लोगों के लिए 50,000 रुपया कोई भी संस्था है यूनियन से लेकर, और पॉलिटिकल पार्टी के लिए 1,00,000 रुपया और आने जाने का खर्चा, और महाराष्ट्र के लिए 25,000 रुपया गोंदिया से लेकर कोल्हापुर तक। मैं बोलूँगा, और जितने टैलेंटेड है हिस्ट्री के डॉक्टर 5-5 पीढ़ी, ये डॉक्टर नरेंद्र जाधव जैसे, मुंगवेकर, कसबेकर, शाह मानो जैसे, हाँ, MBBS के डॉक्टर, इंजीनियर के डॉक्टर, MSc के, देखो वो कल्लूरकर, देशद्रोही, ARD का डायरेक्टर, सब माफ है इनको। और लॉ के डिग्री ले लोगों, डॉक्टर पूछा है, सोशल और पॉलिटिकल किसके ऊपर, बराबर है। 60 में आतंकवादी का ऑफिस, पूरे भारत देश के ऊपर मनुस्मृति के रूल से कारपोरेट सेक्टर, जुडिशनरी, ब्यूरोक्रेसी, प्रेस मीडिया, कौन बैठे आज भी। और कांग्रेस बीजेपी अलायंस के लोगों ने इलीगल कानून बनाए, वो भी सुन लो, क्योंकि जब से 77 से मंडल कमीशन आया ये खवल गए। इंदिरा जी को भी मारा, और उसके बाद में इनका पराक्रम दिखा है। कौन है हिंदू मुस्लिम करने वाला, पायलट से आते बराबर हो राम मंदिर में, EVM का प्रस्ताव बताया। उसके बाद में पेरियार को बदनाम करने के लिए राजीव गांधी की हत्या की, कोई मरा क्या उसके साथ। और सबसे बदमाश नरसिंह राव, गेट करार किया, मेजॉरिटी नहीं थी, खेती बेच दी, गवर्नमेंट ऑफिसेस, बैंक, सभी अंडरटेकिंग करके। कितने कूद लोग हैं। कौन है ये, इंडिया अलायंस के है ना। क्या रे गिरगिट, किसके, UPA गवर्नमेंट थी ना। हाँ, 92 में क्रिमिनल, 93 में शिबूषण को जेल को डाला मेजॉरिटी, 94 में आनंद मार के लिए ये आए हथियार। हाँ, और उसके बाद में देख लो 62 में इन्होंने कत्ल खाना खोला महाराष्ट्र में, आदिवासी संशोधन केंद्र। 47 जात में से 14 जात, 2-3 विदर्भ की, 2-3 मराठवाड़ा की, 2-3 पश्चिम महाराष्ट्र, 2-3 गुजरात से महाराष्ट्र बाउंड्री की, 2-3 इधर उधर की, जळगाव साइड की, पूरी 14 जात। और महादेव गोविंद गारे, ये मधुकर पिचट का रिलेटिव, अभी मरा, कितनी औरत थी उसको मालूम नहीं। वो 39 का जन्म, 22 साल का, अभी बता 22 साल में ग्रेजुएट भी होता था, उसको डायरेक्टर बनाया। और सुन लो हिस्ट्री के, और बुक लिखा इन्होंने, बताओ ना, वही पढ़े ना आपने, और गाइड तो उन्होंने किया। क्या किया, ये ब्रह्मा के आशीर्वाद से सब हुए, और मजा मारो मजा, आप भी मार रहे मजा, सही बात है। और इनको आश्रम शाळा दी, और 14 जाति के लोगों को बिठा दिया। आज इन्होंने 6,000 करोड़ का घपला किया है, 14 लोग, वही 14। और 64 में नेहरू जी का निधन हुआ। बताओ हुई क्या जनगणना। बाद में हंगामी नंदा, बाद में जय जवान जय किसान, लाल बहादुर शास्त्री, ताशकंद में जाके मारा, अभी तक पता नहीं। फिर हंगामे 66 में इंदिरा गांधी। इंदिरा गांधी ये इस देश की मूल निवासी है, जितने भी औरतें यही किए। उसने अंडरटेकिंग को गवर्नमेंट में बदला, नेशनलाइज बैंक बनाया, कई गवर्नमेंट के ऑफिस बनाए, अंडरटेकिंग खोले। और देख लो इंदिरा जी ने 67 में, जो हमारे नॉर्थ के लोगों ने विश्व रत्न के पुतले के लिए हमारे माबिन जेल में गई, मानवतावादी थी, पार्लियामेंट के सामने विश्व रत्न का पुतला। सुन लो रे निजामी मराठा, सुन लो, मानवतावादी थी इंदिरा गांधी। और ये लोगों ने, जैसे इंदिरा गांधी हुई, सिंडिकेट इंडिकेट पैदा हुई इनमें। और विश्व रत्न का पुतला, आरक्षण के जन शाहू महाराज का पुतला, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले का पुतला, और सबसे शूर राजा छत्रपति की पुतला बिठाया। और 2024 में इनके 400 सीट आने निकाल के फेंक दिया, और दीक्षा भूमि को भेज दिया। कोई बताता है मेरे महाराष्ट्र के लोगों, ये अरे दुश्मन है शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, तारा रानी, फुले शाहू आम्बेडकर के। वो देखो ना, फुले का औलाद M.Com पढ़ा है, कैसे टट्टी खा रहा है। शर्म नहीं है, शर्म। सब नीच लाचार है ये लोग।
सबसे ज्यादा हाल इनके होने वाले। अभी तो तुमको ही आतंकवादी का काम तुम्हारे लिए। अरे हमारा तो बाल को धक्का लगाओ बोलना, बाल को। बाबा साहब ने हमें शेरनी का दूध पिया है, और आज सैटेलाइट से पूरा वर्ल्ड चेक कर रहा है तुम्हारा। हाँ, ललित प्रभात का कांड, पूरे बदनाम हो गए। अब महाराष्ट्र के गद्दार लोग, ठाकरे के गद्दार बोलता हो, उद्धव ठाकरे, ये दूसरा राज ठाकरे, तुम बाळा साहब ठाकरे के गद्दार, और केशवराव ठाकरे के तो गद्दार है ही आप लोग। देवड़ाने देवड़ातला माणूस वाचा ना। और उसके बाद में इंदिरा जी ने बांग्लादेश जीत के दिया। 72 में हमने लाल ज्वारी किए, और 73 में मृत्यु हुआ पेरियार का, 95 ईयर्स में। ये बीएमएस और ये AIDF, ये आतंकवादी संगठन, पढ़े लिखे लोगों की, इनकी 100 ब्रांच है RSS की। इन्होंने स्ट्राइक किया इंदिरा जी के विरोध में, क्योंकि ये सिंडिकेट इंडिकेट हो गई। 2 ग्रुप थे उसमें, जो बाळा साहब देवरस, जिसने इंदिरा जी की टट्टी खाई है, माफी मंगाए उसको। क्या बता रहे ये हरामखोर लोग, किसको बेवकूफ़ बना रहे? अरे इतिहास ही आपको मालूम नहीं है, नेट पे डाल के देखो ना। और इंदिरा जी ने 25 जून 1975 को इमरजेंसी लगाई। और ये हरामखोर आतंकवादी कहता अडवाणी ने, लालू प्रसाद यादव ने रथ रोका, उसका लाइफ बर्बाद किया, पेपर पे चोर। और ये जेठमलानी सिंधी बच्चे ने, इनको फ्री में जगह मिली है, ये आए तो पाकिस्तान से, इसने इनवैलिड किया इंदिरा जी को, बाद में तो जीती। और ये जयप्रकाश नारायण इमरजेंसी के विरोध में कौन थे? चरण सिंह, चंद्रशेखर, शरद यादव, लालू प्रसाद यादव, हाँ, मुलायम सिंह यादव, रामविलास पासवान, कांशीराम जी, कई ऐसे लोग थे, कर्पूरी ठाकुर। इंदिरा जी ने 76 में सेकुलर वर्ड डाला है, और जातिवाद, धर्मनिरपेक्ष और जातिवाद, इन लोगों ने बताया। क्योंकि हमारे यहाँ कई धर्म है, बुद्ध है, क्रिश्चन है, सिख है ना, जैन है, धर्मनिरपेक्ष। और देख लो 76 में कांशीराम जी, बहुजन नायक, और हमारे नागपुर के राम हेडव साहब, दोनों मिलके, और ठाकुर जो 33 जाति के हैं बाकी, उन लोगों ने इंदिरा जी को रिक्वेस्ट किया, मैम हम एक साथ बड़े हुए, ये हुए, हमारी माँ झूठी कैसी? उसने, मानवतावादी ने पूरे भारत के अंदर रिस्ट्रिक्शन हटाया, देख लो, कानून बनाया पार्लियामेंट में। 77 में ये खत्म हो गए थे। जनता दल बीजेपी की गवर्नमेंट है, उसमें RSS जनसंघ की 2-4 सीट थी। और ये सब जिनका नाम बताया, मुलायम सिंह यादव, चरण सिंह, चंद्रशेखर, रामविलास पासवान, शरद यादव, सभी लोगों ने। लेकिन देख लो, नेशनल हेराल्ड ने जगजन राम के बेटे को बदनाम किया, उनको प्राइम मिनिस्टर ने दिया। ये हमारे गरीब मराठा के शंकर यशवंतराव चौहान सातारा के, उनकी डेड बॉडी है 84 में। और ये शिंदे, संतोष शिंदे, जरा थोड़ा सा मरे हुए आदमी को, इंसान को बदनाम कर रहा है। और ये निजामी मराठा का पुलोत बनाया ना 78 में, और मंडल कमीशन की स्थापना की, इनकी आंखें पीली होगी। ये सब तमाशा मंडल कमीशन के लिए हुआ। और 78 में शरद पवार ने वसंत दादा की गवर्नमेंट को चाट मारकर पुलोत बनाया, उसमें नितिन गडकरी बांधकाम मिनिस्टर। 78 में, सुन ले रे, संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड वाला। 79 में फिर से इंदिरा गांधी चुन के आई। 80 में हमारे देश में टीवी आया, और 80 में जनसंघ RSS की बीजेपी बनी। 81 में जनगणना हुई, 1 करोड़ 10 लाख, 2 की जगह 4 खासदार, 13 की जगह 25। ये क्या बोलते हैं? तुम्हारी माँ झूठी है, तुम्हारे माँ के पास कुत्ता सोया था, सुअर सोया था, हमारी माँ के पास ब्रह्मा सोया था, हम सच्चे आदिवासी। और 6000 करोड़ का घपला। और वामन मेश्राम 78 से अखिल भारतीय आदिवासी संघ निकालकर ये इसके साथ मैरिज किया, संभाजी ब्रिगेड और मराठा सेवा संघ, और हनीमून मना रहे। एक बार बोमल दिया, अभी कुछ नहीं। और मेरे देश के लोगों सब, इन्होंने यही बने, ये 14 जाति के बने, 25 खासदार, इनके ऊपर कई महिलाओं का रेप का, और 6000 करोड़ का घपला। सब तो घपले वाले ही बैठे वहाँ पे, वही तो लोग चाहिए ना उनको, देखो ना।
गुंडे मवाली 9वां वर्ग पास, 12वें नापास, 5 वर्ग 6 वर्ग, ऐसे तो चाहिए आमदार खासदार। और मुझे बताओ, टीवी आया 80 में, क्या है क्राइटेरिया, मैंने बताया आपको, सही बात है। 84 में इंदिरा गांधी बोली कि इस देश के उन्नति के लिए मेरा खून का एक बूंद काम है। कितने पढ़े लिखे लोग थे रे भाई, आज ये पोजीशन है। तो 50 साल 40 साल पहले, 50 से पकड़ो, 84 में उनकी हत्या हुई। हाँ, कितने पढ़े लिखे लोग बताओ। और टीवी में था हमारे देश में। और उसके बाद में देख लो, इंदिरा जी बोली मेरे खून का एक एक बूंद काम में आएगा, मैं मर गई तो। दिमाग देखो इनका, ये जो यहूदी की औलाद है, सिंडिकेट इंडिकेट होती, इंदिरा जी के दुश्मन, इन लोगों का जो था आर के धवन, ये आर्य, ये सब लोगों ने प्लानिंग करके, सरदार उसके चौकीदार थे सिक्योरिटी वाले, उनके थ्रू मरवाया। और सिख भाई मुस्लिम भाई को भी इन्वॉल्व किया उसमें, और गरीब हिंदू लोगों की हत्या की। कौन लोग है ये पूरे आतंकवादी लोग, आर्य विदेशी, ये लोग इन्वॉल्व होके, और ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोगों ने, यह आरएसएस का ग्राउंड का है, लाखों लोग। और राजीव गांधी आया तो पहले वहाँ पे गया, मुगल का औलाद, अयोध्या में मूर्ति रखकर दरवाजा खोला, 85 में ईवीएम का प्रस्ताव लाया, पूरे यहूदी लोगों ने मिलकर, आर्य लोगों ने बैठ। बताओ ना दिमाग, कितने पढ़े लिखे लोग थे क्या रे, सभी डॉक्टर इंजीनियर हिस्ट्री के ये वो। हाँ, और राजीव गांधी ने जब कंप्यूटर लाया, ये बीएमएस और ये सिंडिकेट इंडिकेट विरोध, और बोलता है 1 रुपया टैक्स आता है, 10 पैसा खाते, 90 पैसा खर्चा करते हैं। और उसके बाद में वीपी सिंह ने मंडल कमीशन लागू किया, चंद्रशेखर। और इनकी कुर्ता देखो, 91 में ये खत्म हो गई थी, बीजेपी कांग्रेस आरएसएस, इन्होंने तमिल के नाम पे उसकी हत्या की, और पूरा दंगा किया, हमारे खालिस्तान के नाम पे बदनाम करके, हमारे सिख भाई देश के लिए करते, कई लोगों को मरवा दिया भाई, हिंदू मुस्लिम करके, बॉम्बे कांड। बताओ कौन लोग हैं ये, बाला साहब ठाकरे की औलाद है, बेईमान। बहुमत नहीं था इनको, कैसा दिमाग, कोई मरा क्या राजीव गांधी के साथ, क्या रे मेरे देश के लोगों। नरसिंह राव सबसे बदमाश ने, ये रामटेक में पड़ा और यहाँ पे प्यादा तैयार हुआ, संघ के ग्राउंड में, आतंकवादी का ऑफिस में। इसने गेट करा करके खेती भी बेच दी, अंडरटेकिंग बेच दिया, बैंक को बेच दिया, गवर्नमेंट के पूरे ऑफिस बेच दिए। और ये बदमाश लोग कहते जीडीपी बढ़ा, ये बढ़ा। अरे तुम अगर कोई ऐसी नौबत आई, हम कर्जा निकालते, कर्जा नहीं रहा तो सोना गिरवी रखते। हम क्या अपने घर को बेच देते क्या रे, देश को बेच देते? इनका बाप का देश है क्या रे? अरे ये सबसे रिचेस्ट स्टेट है, रिचेस्ट। महाराष्ट्र को एज इट इज आ जाओ, प्रकाश आंबेडकर साथ इतना पैसा इस देश में। और उसके बाद में क्रिमिनल, सुन लो रे ओबीसी के लोगों, कब जगते हो तो मालूम नहीं तुम लोग ओबीसी के, मारो ना जूते से तेली कुंभी कलार लोगों को। कहाँ मिली है, हुई क्या ओबीसी की जनगणना? इनको बहुमत था 93 में शिबू सोरेन को डाला, 94 को ये आए, हाँ, और 96 को कांशीराम जी ने 13 दिन की गवर्नमेंट गिराई, देवगौड़ा आए, और बाद में इंद्र कुमार गुजराल, और 99 में अटल बिहारी वाजपेयी। इसने खून बहाते उनका पेंशन बंद किया सेंट्रल गवर्नमेंट का, वो अरुण शौरी 4 कैबिनेट में से पूरी गाली दे रहा था। और 99 से पूरा फ्रॉड इलेक्शन, 4 डायरेक्टर इनके ब्लैक लिस्टेड, बराबर है। और बाबा साहब के ज़माने से पुलिस कमिश्नर एसडीओ ले रहे। बताओ 99 में जो वोटिंग किया, वो काली पट्टी लगाई थी वहाँ पे ना, ये दिखता है पीक। तो 10 बजे से 7 बजे से 5 बजे तक 10 घंटा, सुन लो। अभी हार्ड कॉपी आती थी कार्ड, जो एजेंट एमपी एमएलए जो भी रहे उसका एजेंट उसके पास जाते थे, देख रहे मेरा नंबर, फिर वो बोलता था पोलिंग बूथ वाले के पास जा, पोलिंग बूथ वाले इंक वाले के, इंक वाला बोलता रुक जाओ। अभी बताओ मिनिमम 1 मिनट तो लगता होगा, तो 10 घंटे के 600 मिनट, कहाँ से 1700 वोट निकलते रहे। इसलिए मरकटवाड़ी को पुलिस लगाई, हो गया मैथमेटिक्स से। अभी तो भी मानते क्या,
कैसा हो गया? अटल बिहारी वाजपेयी गया, यूपी की गवर्नमेंट आई, सोनिया गांधी को नॉमिनेट किया था, ये शरद पवार क्या बोले, ये विदेशी है तो विदेशी। ये सब प्लांटेड है, ये पूरे के पूरे गुलाम है। जितने भी क्षत्रिय भूमियार लोग और ये निजामी मराठा के लोग पूरे गुलाम है। हम लोग SC ST के लोग और मायने पड़े इसलिए कि हम सपरर है। जो सपरर है वो करेगा। अभी इनके यहाँ सब बच्चे लोग पीढ़ी से सोने की चम्मच से खा के सब है इनके घर में, और इनके किचन से लेकर सब अधिकार उसका है। पिए भी वही लोग है और सब पढ़े पढ़े लोग यही है। बाप दादे से इन्होंने गरीबी देखा ही नहीं। तो ये 3% और ये 10% और महाराष्ट्र के कौन राज कर रहे? उसके बाद में देख लो, अक्टूबर 13 को ये यहूदी का औलाद कौन, सुब्रमण्यम स्वामी, ये दूसरा यहूदी का औलाद नरसिंह राव का लड़का, 7 बच्चे उसको, 7, सब बीजेपी कांग्रेस सभी पार्टी में। और ये आतंकवादी किया अडवाणी और वामन मिश्रम गया था। अक्टूबर 13 को बोलते हैं इट इज नॉट फेयर वोटिंग मशीन। हो गया 4-9। कौन आए 14 में? पेगासस लाया, विठ्ठलराव विखे पाटिल और उसका लड़का रातों रात, भीमा कोरेगांव कांड। और इनके क्रूरता देखो, 114 गुंडगोवारी को मारा 94 में, 92 में हिंदू मुस्लिम कांड, ये श्री कृष्ण आयोग की इंक्वायरी नहीं, 94 में आनंद मार्ग के लिए शस्त्र आए हैं, और 97 में घाट कोपर में 11 लोगों को मारा निरपराध और मनोहर कदम को छोड़ दिया। 6 में खैलराजी कांड, ये नाना पडोड़े बीजेपी का खासदार, मारो तेलीकुंबी लोगों और गरीब लोगों आ जाओ अभी। एडवोकेट प्रकाश आंबेडकर जी पहला इंसान EVM और ये काला कानून के, ये सब जो किया ना प्रवीण गायकवाड़ और ये सब प्लांटेड है, ये माइंड डाइवर्ट करने के लिए। इनको कोई ले देना नहीं है, मुंह बंद करके पास हुआ ना बिल। आतंकवादी लोगों ने आतंकवादी के लिए बिल बनाया, मैं तो सीधा बोलता हूँ ये आतंकवादी है, खूनी बलात्कारी खूनी। क्या किया इन्होंने 5000 और 75 साल में। और ये दलाल भड़वे लोग, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जीजा वल्लभभाई होलकर के और ये फुले शाह अम्बेडकर के, हाँ जगह सत्य दुश्मन लोग बैठे हैं सब। बताओ ना किधर ब्रह्मा है? तो हराम का पैसा चाहिए और हमारे 3 साल से बेटी से लेकर महिलाएं चाहिए भोग करने के लिए। कुछ शर्म वरम है क्या रे? 14 में फ्रॉड EVM से। 19 में सुप्रीम कोर्ट बोला कि VVPAT की पर्ची 5 मशीन निकालकर हर एक लेना है। 371 जगह फ्रॉड। भीमा कोरेगांव कांड देखो, आनंदराव तेलतुंबे जैसे, कौन ये आर्य, हिटलर का औलाद फडणवीस, दूसरा वो निजामी मराठा का औलाद शरद पवार, मिलिंद एकबोटे, और ये पडळकर का बाप जो आम से बच्चा पैदा करता है, इसके माँ को रस खिलाया तो ये पैदा हो गया। शर्म नहीं आती हरामखोर को? हाँ बिरसा मुंडा, क्या तेरी पढ़ाई है रे? अरे खड़की में फर्क है क्या? इतना तो भी दिमाग है क्या? और बड़ी बड़ी बात कर रहा है। दुश्मन पत्थर है क्या रे? अल्लाह भाई होलकर आदिवासी की माँ, हाँ धर्म के नाम पे झूठे के। उसके बाद में देखो 371 जगह पे बाप सुप्रीम कोर्ट बोला था तो, और 20 में केस डाला। और उसके बाद में दिसंबर 23 में ये 2 बच्चे गए बीजेपी का MP, और इन्होंने कानून बनाया कोई भी फाइनेंशियली बोलेगा और या गवर्नमेंट का उसके अंदर, और पुलिस वाले को पावर दिया है जुलाई 24 से किसी को भी मारो करो, तुम्हारा कोई बिगाड़े। हम कुत्ते बिल्ली जानवर। और 24 में 538 जगह पे फ्रॉड, वो तो सब पूरा का पूरा सबको मालूम है, वो वोटिंग ही नहीं हुआ है। अभी बताओ मेरे को, जो एक मत का अधिकार दिया था बाबा साहब ने वही खत्म हो गया। बताओ 950 साल तक शुद्र अति शुद्र लोगों ने, मेरे देश के लोगों, महाराष्ट्र के लोगों ने 3 क्रांतियां हुई है। अभी ये क्रांति के लिए, क्योंकि आखिरी है, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जीजा वल्लभभाई फुले शाह अम्बेडकर पैदा होने वाले नहीं है। आज हमारी मेरी बेटी बहू अगर प्रेग्नेंट है, लड़की हुई तो इनके भोग के लिए, लड़का हुआ तो इसके लिए। खुद
बदलापुर में 3 साल की बेटी के लिए काटते हैं, उसका कारखाना है, पार्ट बेचते हैं, कोई आवाज़ नहीं। बीड़ परभनी में वो ललित प्रभात को छोड़ दिया, उस सुरवंशु को मारा कुत्ते बिल्ली जैसे, हमारे माँ के ऊपर। 3 कांड किया है, एक छत्तीसगढ़ का, दूसरा पुलवामा का और पहलगाम का। 28 लोगों को मारा चुन चुन के महाराष्ट्र में, किसी के मुंह से आवाज नहीं। और ये आतंकवादी का कानून। और उसके बाद में देख लो क्या बचा है अभी, शिक्षण, एजुकेशन, सब आतंकवादी, देशद्रोही, मुसलमान आतंकवादी, खेती वाला देशद्रोही, मैं नक्सलवादी, और ईवीएम 30 साल से। तो बताओ मेरे देश के लोगों, बाबा साहब ने भी बोला था, क्योंकि बाबा साहब बहुत ब्रिलियंट है, उनको सब दिख रहा था। मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, देख लो ये पढ़े लिखे लोगों, देखो डॉक्टर नरेंद्र जादव, कस्बेकर, मुंगवेकर जैसे, ये पानी पी रहे संडास, इनके कुत्ते बिल्ली भी नहीं पिता रहे। कुत्ते बिल्ली को तो भी समझता है ये प्लास्टिक है, चिकन है, उतना भी दिमाग नहीं, क्योंकि ये गुलाम है। और ये तो आमदार खाते तो सवाल नहीं, कोई 2 लाख, इनको सिर्फ पैसा चाहिए। और ऐसे गुलाम लोगों ने इन्होंने जमा करके आज 75 साल में फिर से हमको गुलाम बनाया। अब बाबा साहब ने बोला था, अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी है, 100 दिन भेड़ बकरे के समझने से 1 दिन शेर के समझ जियो। गुलामों को गुलामी की जानकारी करके दो, ये काम करो। कांशी श्री राम जी ने बोला था, मैं समाज को जगाने का काम, मैं जगाने का काम, मानवता, इंसानियत और ह्युमॅनिटी। आणि कांशी श्री राम जी ने म्हटलं होतं, ऐसा भी वक्त आपको लोठी गोली खाना पड़ सकता है। बाबासाहेबांनी म्हटलं होतं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे मुघल यांच्या हातात जर संविधानाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राहतील, तुम्हाला न्याय नाही मिळणार। संविधान किती जरी खराब असलं तरी संविधानाला मानणारे आणि बेसिक अधिकार बहुजनांचे लोक तिथं जातील। शिक्षण, रोजगार, हेल्थ सगळं संपलेलं आहे तुमचं, बेसिक आणि मताचा अधिकार, तर तुम्हाला न्याय मिळेल। संविधान किती खराब असू द्या, तुम्हाला शिक्षण, रोजगार आणि हेल्थ आणि टॅक्स तर आताही घेतात। आमच्या प्रॉपर्ट्या जेवढ्या आहेत भारतात ते 90% अधिकार नाही का? हां, अरे हा देश आमचा नाही होय का? यांच्या बापाचा देश होय का? हे 10% हे मोगलच्या औलादी बसले तिथं, निजामी मराठ्याचे। हां, सांगितलं ना, सगळे सम्राट आणि ग्रामपंचायतपासून तेच काका, मामा, चाचा, चाची। आणि आता आणलाय आतंकवादी लोकांना मारायला, आम्ही आतंकवादी, आणि बिल आणणारे आतंकवादी। बघा ना जमाना कसं, बिल तयार करणारे सगळे आतंकवादी, 6चे 6 पार्टी, विदाऊट एनी डिस्कशन। आणि आम्ही मेहनतीने करतो तर आतंकवादी लोक, मेहनती लोकांना आतंकवादी ठरवायचं। काय जमानाला, जगाच्या पाठीवर असा अत्याचार आहे का माझ्या देशातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या? पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी तुम्हाला बलिदानाची तयारी करा आता, आहे का? सगळ्यांना चॅलेंज करतो ना, बोलवा ना। आणि दादांनो बघा, जगामध्ये प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातूनच झालेला आहे, हो का नाही? आता तरी मानता का? आहे का ब्रह्मा कुठं पैदा झालेला? ती 9.5 महिने पोटात ठेवते, 9 सव्वा 9 महिने। कितीतरी स्त्रिया मरतात। हे बघा, लता मंगेशकर हॉस्पिटलला 2 पोरांना जन्म दिलं, बिचारी मरून गेली 5.5 तक जाऊन। तुपे नावाच्या फॅमिलीने फुकटात दिलं त्याच्याकडून, आणि ही म्हणते बाबासाहेब शुद्र मी गाणं नाही गाणार, जिने भारतरत्न घेतलं। बघा यांच्या बायका तरी, लता मागे किती कूर आहे ते। त्यानंतर ती बाई कितीतरी थेंबा रक्तापासून दूध पाजते, बरोबर आहे? आई वडील उपाशी राहतात, काय म्हणतात ते, माझा पोरगा दगडाचा गुलाम, देवाच्या नावाने दगड, सिंदूर लावला का झाला देव। हां, माझा पोरगा धर्माच्या नावाने, ए बुडाला रे धर्म धर्म। माझा पोरगा गंगेमध्ये हाकतात मुततात, ज्यांनी संविधान बनवलं त्याचा गुलाम, धर्माच्या नावाने। आता सगळी तयारी आहे, त्यासाठी बिल आणलं, याच्या बापाचा देश होय ना। माझा पोरगा ड्रग्सचा गुलाम, माझा बागा कावड यात्रेचा गुलाम, माझा पोरगा दारूचा गुलाम, माझा पोरगा बलात्कारी, खुनी, अत्याचारी, भ्रष्टाचारी। माझा पोरगा स्वाभिमानी झाला पाहिजे, त्यासाठी 950 वर्षापर्यंत महाराष्ट्राच्या लोकांना, शूद्र अतिशूद्र लोकांनी आपले प्राणाची आहुती दिली। आणि 32 डिग्री 4 PhD घेऊन जगातला विश्वरत्नाने तुम्हाला स्वाभिमानी, एकमताचा अधिकार, शिक्षण वगैरे आहे, तेच संपलेलं आहे। बदल खरं का कुठे? त्यानंतर गुलाम बघा, तुमच्या घरी पोरगं तयार झालं, सांगितलं महाभारतला, राक्षसगण तुम्ही
90% राक्षस. पोरग झाला ए ठेवा, पोरगी झाला बी ठेवा. आजच्या दिवस गुढी बाळवा घुसाना रे त्या हेकडेवरच्या घरात बेबिचारीने बलात्कारी म्हणणारा बंच ऑफ थॉटमध्ये. का रे छावाच्या पोरांनो, या ना राजकारणाला, या शिकलेले लोक, द्या सगळ्यांना न्याय. तुमच्या भाव बहिणा, तुमच्या समाजात गोरगरीब लोक आहेत ना, मरत आहेत ना. अरे काही आहे का, काही मानवता बिनवता का? गुंडागर्दी त्यांच्या काय चाटच राहणार का त्यांच्या ऑर्डर मानून? फक्त पैशाचा विचार करता का? मराल तर बांधून घेता का? पैदा झाले तेव्हा पैसे आले रे. बाकी लोक नाही होत का तुमच्या रक्तातले गोरगरीब लोक आहेत तर? काय रे छावा संघटनेला म्हणतो नाही, निजामी मराठा संभाजी ब्रिगेडच्या लोकांना आणि मराठा सेवा संघ, आणि काय रे मावनी विश्राम, हा बोलता येत नाही का? सांगा ना. आणि हे का आपल्या देशाचे मालक आहेत का? हे 3% आणि हे 10%? यांच्या बापाचे देश आहे का ना? बाकी का मरायला झाले का? 950 वर्ष आणि 75,000 वर्ष परत तिथे नेऊन गाळत आहेत. शिक्षण गेलं लोक हे शरम बिरम वाटत नाही का? सगळे बेशरम आहेत. राजकारणी लोकांना तर काही शरमच नाही राहिले. बघा ना कसे पळतात, तर कसे बग करून राहिलेत. एवढा मोठा तो प्रवीण गायकवाड, काय ऑस्ट्रेलिया तिथं बोलतो, अरे आज उपाशी मराठी वेळ आली आहे आणि कोणाला मूर्ख बनवतच रे. सगळे निजामी मराठा संघटने शरद पवारच्या मागे उभे आहेत आणि तुमचं रक्त चेंज झालेलं आहे. तुमचं रक्त म्हणजे मोगलांचं रक्त, आर्याचं रक्त. छत्रपती संभाजी महाराजचं खून करणारे कोण होते? आणि तुम्हाला मोगल पाहिजे, कोणाला कुत्रा पाहिजे, कोणाला काही पाहिजे. आणि हे नाही दिसत आतंकवादी लोकांनी आतंकवादीचं बिल, आम्ही आतंकवादी हो का रे? पास केलं तर शरम नाही वाटली का तुम्हाला? का हो महाराष्ट्राच्या लोकांनो, खरं आहे का खोटं आहे? या 200 फॅमिली आतंकवादी नाहीत का? हरामाचा पैसा जनतेचा नाही होय का? हा, आणि ते आतंकवादी आलेले विदेशातनं आलेले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कोम तयार करून, आणि बाकी का मरायला तयार झाले का? त्या ललित प्रभातने 28 लोकांना मारलं. एखादी बोलतो का हा केशवराव ठाकरेचा अवलाद, हा बाळासाहेब ठाकरेचा अवलाद? त्यांनी त्या काळात म्हटलं होतं कुठून पैदा झाले तुम्ही? आणि हे बघा हिंदी मराठी पाहिजे यांना. चला दादांनो, त्यानंतर एवढं मोठं कांशीरामची चळवळ हळद करून टाकली. शंख बजायमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य 5,000 केलं ना आता 75 वर्षात. माल खाल्ला ना 4 वेळा. आणि बंधूच्या गोल्यावर लिहून वाचते, लिहून तोही वाचते. आनंद हे डोकंच नाही आहे ना. सगळे हिस्ट्रीचे गुलाब झाले लोक. कोणी कांदा पाहिजे तर लसूण पाहिजे, हा, आणि हे हागत आहेत हे केलं आणि ते केलं. अरे इंदिरा आता माता होते ते इंदिरा गांधींनी कोण मारलं रे त्यांना? कोण इंदिरा गांधीला मारला रे? कोण बाळासाहेब देवळाच्या अवलादी? आणि त्यानंतर माझे भागीदारी मोर्चाचे प्राचासाहेब भानुप्रतापजी, बलराज मलिक साहेब आणि माझे बहुजन पैगामचे आरज गौतम मंडल साहेब जेवढे पण, आणि माझे मोठे बंधू BJ कोळशे पाटील हायकोर्टचे जज 82 वर्षाचे आहेत बिचारे, आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी वर्ल्ड ह्युमन राईट कमिशनला कंप्लेंट करायची EVM पासून तर सगळे हे. आणि वर्ल्ड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आम्हाला खरबो रुपये दिले होते. साक्षरता अभियान यांनी 90च्या दशकमध्ये यांनी हे केलं, साक्षरता अभियान, खोटे साईन घेतले. बघा जेव्हापासून मंडल कमिशन, सांगा ना 40 वर्षापासून या काँग्रेसने काय केलं? होय का? हां, अरे होय का नाही? आणि त्यानंतर वर्ल्ड इंटरनॅशनल कोर्टमध्ये EVM बदलापूर, बीड, परभणी कुत्र्या बकऱ्यासारखे मानतात. काही शरम बिरम वाटते का रे पोलीस कमिशनर SDO? हां, 52 हे लोक बसले आहेत माझ्या देशातल्या लोकांना. कुठं तुम्हाला आझादी मिळालेली सांगा? मग एक क्रांती करावं लागेल का नाही शूद्र अतिशूद्र लोकांना? आणि कसे कसे डोके चालतात. हे प्रवीण गायकवाडचं प्रकरण हे प्लॅन्टेड आहे. एकीकडे निजामी मराठाचा शरद पवारला सपोर्ट करणारे आणि दुसरीकडे RSSला तो काटे. सांगा हो का नाही? कसे प्लॅन्ड आहेत? आणि 6च्या 6 पार्ट्या एकच आहे का? बरोबर. आणि EVMचा आवाज नाही. हां, एवढी दशा आहे. शिक्षण गेलं, रोजगार आउटसोड, शाळा बंद केलं, शेतकरी मरतायत, कोणी बोलायला नाही. अरे 12 लाख हजारचं कर्ज पूर्ण भारतावरनं 8 लाख इथले 9 शेतकरी रोजगार आहे का? काय पॉईंट शिक्षण सगळे मस्तपैकी. सगळ्यात बदमाश लोकमत, TV9, ABP न्यूज, हां, मट्टा, पुढारी, सगळे TV चॅनल हे 90% दुश्मन भारतातले. आणि महाराष्ट्राच्या 90% लोकांना जीव घेणारे दुश्मन माझ्या महाराष्ट्र लोकांनी जागा. आता सगळ्यात बदमाश प्रेस मीडिया आहे.
आणि अशा प्रकारे हे करतायत. यासाठी सगळ्यांनी आता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर 90% मूल निवासी SC ST OBC गरीब बहुजन समाजाच्या लोकांनी मिळून BJP काँग्रेस अलायन्सचे MP MLA हिटलरपेक्षा 400 टाइम्स डिक्टेटर लोकांचं जे काही संविधानवादी आणि 90% लोकांनी बायकॉट करा. आणि जो कोणी आतंकवादी देशद्रोही काँग्रेस BJP अलायन्सचे MP MLA लोकांना बहुजनचं लोक सपोर्ट करतात असे देशद्रोही बहुजन समाज लोकांना समाजातून बायकॉट करा. आणि माझ्या पोरींनो तेच काफी येतात. आणि त्यानंतर मी सांगा खरं आहे का खोटं आहे. तुमच्या घरी पोरगं झालं ते राहिलं मधातच, माता राहावं थोडंसं हे होते. हां, आजचा दिवस हे विद्येची देवता कोण? तो राधाकृष्णन. नमुद्रीपात माफी मागितली हायकोर्टची. आणि कन्नन साहेबांनी हायकोर्टचे जज 5 जज लोकांची इन्क्वायरी, त्याला 6 महिन्याची जेल. संभाजी महाराज बेबिचारी हेगडेवारली तो, आणि तुकाराम महाराज पुष्प, हे सिलेबस शिकवतात. विद्येची देवता सरस्वती. आणि OBCचे 314 दिलं का त्यांना? कोण घेतात पर्सनल इंटरव्ह्यू? हां, तेच बसले आहेत. मेल्यानंतर याचं फडणवीसचं कारखाना त्र्यंबकेश्वरला मोरे मास्तर तुकारामाचा औलाद म्हणतात, रखवालीला पहारेदारीला. आणि याची बायको म्हणते सगळ्यांना वेश्याविश्वाचं द्या. आणि एक बाई म्हणते एका टांगे 56, दुसऱ्या टांगे 56. आणि हा भागवत म्हणतो 3-3 करा. हॉटेल तयार केलं ती. यांनी तोंडातून म्हणता बरोबर 5 महिन्यात 41 लाख हॉटेल वाढले. बघा किती पॉवरफुल आहे यांचा अँटेना. आणि हे 24/7. त्याच्यानंतर मेलेल्या माणसाचा पैसा. तर जगामध्ये काळा पांढरा भेदभाव झाला. नेल्सन मंडेला 50 वर्षाला जेलमध्ये, संविधानामुळे तो झाला. 1600च्या याच्यामध्ये 1640-50 साऊथ आफ्रिकन निग्रो लोकांना त्यांनी संकल्प मानवलं. ओबामाचे जे आहेत ते आदिवासी 2दा ओबामा साहेबांनी निवडून दिलं. मेजॉरिटीने एवढं 15% आहेत. मी अमेरिकेत जाऊन आलो. आणि त्यांनी स्विस बँकेचा पैसा काढला आणि फायनान्शियल स्ट्रॉंग केलं. आणि काय करतात? लेक्चर देतात. बायको साधी नोकरी आणि पोरगी कॅशियर. आणि ऋषी सुनेक पडल्यानंतर 24 अरे एकाचा पैसा काढा, एकाचं 5 लाख 1000 करोड आणि 2 लाख 1000 करोड देऊन टाका. 3 लाख 1000 करोडमध्ये किती? अरे सोडून राहिला तिथं पैसा, सोडून राहिला पैसा स्विस बँकेत. अरे आपल्या देशातच एवढा पैसा आहे. त्यानंतर बघा माणसाला जगायला 3 वस्तू, अन्न वस्त्र निवारा. सांगा, पंजाब हरियाणाचा गहू समुद्रात फेकतात एवढं होते. हरियाणा, आंध्र प्रदेश, दिल्ली तांदूळ, तेल महाराष्ट्र, गुजरात. आणि दादांनो कपडे इथलेच. आणि जो कृषीप्रधान आहे, शेतकरी देशद्रोही, मुसलमान आतंकवादी, मी नक्षलवादी, आमच्या पोरीबाईंना कापून बलात्कार खून करतात, कोणी वालीदार नाही. सांगा, जल जंगल जमीन सगळं गायब. कुठं तुम्हाला आझादी मिळाली? आणि 32 डिग्री 5 PhD घेऊन बाबासाहेबांनी आला स्वाभिमान, एकमताचा अधिकार, शिक्षण रोजगार संपलं. आणि आता तुमची CC&PF यांच्या बापाचा देश होय ना, यांच्या बापाचा देश. आणि राज कोण करते? हे 200 फॅमिली आणि हे आतंकवादी संघटन. सांगा खरं आहे का खोटं आहे? विचारा प्रश्न. आणि आता स्लोगन आहे का, एक तर कांशीराम गुलाम समाज पार्टी, हाथी चलेगा ब्राह्मण क्षत्रिय जिन्होंने हमें गुलाम बनाया फिर से गुलाम बनाएगा, ब्राह्मण क्षत्रिय पुंगी बजाएगा, पुंगी. और ये गुलाम, वो आनंद भी गुलाम, बोलना ऐसा. अरे इनको बंदूक के टोक के ऊपर ये गुलाम हुए, ये पढ़ कर ही बताएंगे. इनका दिमाग पूरा, इन्होंने अपने दिमाग को ही बेच दिया है. एक पुष्प शुंग ने पूरा कांशीराम की चळवळ खत्म कर दी और पूरा फ्रॉड इलेक्शन हो रहा है 30 साल से. दूसरी पार्टी मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए. और पूरे भारत में और महाराष्ट्र में EVM से फ्रॉड वोटिंग के विरोध में स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, संविधानवादी लोगों ने और 90% बहुजन समाज के लोगों ने मिलकर जन आंदोलन करके अपने भारत देश की किसी जाति की, किसी धर्म की बेटी, बहू, माँ, बेटे के स्वाभिमान के लिए वक्त आने पर, हमारी बेटी एक कॉपी है, हम संविधानवादी और बुद्धों को मानने वाले लोग हैं. अगर समय आ गया, हमारे शूद्र अतिशूद्र लोगों ने किए अपने जाने कुर्बान, हम भी बलिदान करेंगे भीमा कोरेगांव के लिए.
आज़ादी की तीसरी लड़ाई, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। सभी चलो। एडवोकेट प्रकाश आंबेडकर जी जो अकेले लड़ रहे हैं 42 साल से, कुछ नहीं किया इन्होंने। नंगा साधु का संविधान और ये पॉलिटिक्स वाले लोगों ने सिर्फ बाबा साहब के बाद में जहर उगल के, क्योंकि ओबीसी के 52% लोग आज भी पढ़े लिखे नहीं है। 85 करोड़ ये है, 13 करोड़ वो, और जो पढ़े लिखे है डॉक्टर इंजीनियर पीएचडी के, वो वहाँ पे गू का पानी, पेशाब का पानी, कुंभा जल, और संविधान रेडी है नंगा साधु का। तो भी तो शर्म नहीं है इनको। 950 साल शूद्र अति शूद्र लोगों ने आहुति दी। झूठा इतिहास है क्या? बुलाओ। चलो भाई साहब, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा। आज़ादी की तीसरी लड़ाई।